अगदी हुबेहूब पॅकेटप्रमाणे दिसायला आणि कुरकुरीतपणाही तसाच असे हे चिप्स अर्ध्या तासात कसे बनवले जातात ते आपण बघूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चिप्स उपवासाला देखील चालतात. तर त्यासाठी संपूर्ण रेसिपी नक्की बघा. तर इथं तुम्ही बघू शकताय 5 मध्यम आकाराचे बटाटे आहे. वजनी प्रमाणात 500 ग्राम. स्वच्छ धुतले. आता पिलरच्या मदतीने आपण याची साल काढून याला स्वच्छ करून घ्यायचं. आणि जशी आपण साल काढतो तसं याला पाण्यात टाकत जायचं. त्यामुळे बटाटा काळा पडत नाही. तर याच पद्धतीने आपण संपूर्ण बटाटे स्वच्छ करून साल काढून पाण्यात टाकले. तर इथं प्रत्येक वेळेस पाण्याचा वापर भरपूर करा. म्हणजे व्यवस्थित पाण्यात हे बटाटे आणि चिप्स डीप व्हायला पाहिजे एवढं पाण्याचा वापर करा. पुन्हा एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि स्लायझरच्या मदतीने आपण चिप्स बनवणार आहे. तर आज मी प्लेन चिप्स बनवणार आहे. त्यासाठी अशा प्रकारे स्लायझर अरेंज केला आहे. बटाटा हा आडवा पकडलेला आहे म्हणजे आकाराने चिप्स मोठा येईल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आकारात करू शकतात. मात्र बटाटे हे लहान आकाराचे आहे त्यामुळे मी आडवा पकडला आहे आणि मस्तपैकी छान मोठे-मोठे चिप्स तयार झालेले आहे. प्रत्येक चिप्स पाण्याच्या संपर्कात यायला हवा अशा प्रकारे आपण चिप्स करून घ्यायचे. दुसरीकडे एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर इकडे पाणी गरम होईल आणि दुसरीकडे आपले चिप्स देखील तेवढ्या वेळात तयार होतातच. तर अशा प्रकारे आपले चिप्स तयार झालेले आहेत. तर वर्षभरासाठी आपण चिप्स बनवतो तेव्हा यातील स्टार्च काढतो. त्याप्रमाणेच आपण या चिप्सला देखील 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आणि यातील जो स्टार्च असतो, म्हणजे जे पांढरं पाणी असतं ते निघायला हवं. तर त्यासाठी आपल्याला हे चिप्स 3 ते 4 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर बघा असे हे चिप्स आपले स्वच्छ झालेले आहे. आता थोड्याही प्रमाणात पांढरं पाणी नाही, अगदी स्वच्छ निथळ पाणी आहे. आता आपलं पाणी गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण आधीच अर्धा चमचा मीठ टाकलं आहे, हे लक्षात असू द्या. आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे स्वच्छ झालेले चिप्स मोकळे-मोकळे टाकायचे आहे. म्हणजे एकही चिप्स असे एकमेकाला चिकटायला नको, मोकळा-मोकळा हवा. तर पाणी हे गरम असतं त्यामुळे व्यवस्थित टाका आणि व्यवस्थित संपूर्ण टाकून झाल्यावर एकदम मिक्स करून घ्यायचं आणि मग यावर आपण झाकण ठेवूया. तर हे साधारण आपल्याला 10 मिनिटाकरता या गरम पाण्यात सोडायचे असतात. म्हणजे या पद्धतीमध्ये आपण चिप्स जास्त प्रमाणात शिजवून घेत नाही किंवा संपूर्ण कच्चा देखील ठेवत नाही. काही प्रमाणात म्हणजेच अर्धवट असा शिजलेला आपल्याला हा चिप्स हवा असतो. तर हा चिप्स ओळखायचा कसा? 10 मिनिटानंतर बघा असा वाक याला आलेला असतो. जरी एक फोल्ड केला तरी तो आरामात वाकतो किंवा असा रोल केला तरी तो वाकतो आणि असा लवचिक हा झालेला असतो. अशा प्रकारे आपल्याला हा चिप्स करून घ्यायचा असतो. काही एक वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटाच्या प्रोसेसमध्ये चिप्स असे होतात. आता पुन्हा एका चाळणीमध्ये आपण हे गरम पाणी निथळून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला हे एका मोठ्या पसरट ताटामध्ये पसरवून घ्यायचे आहे. म्हणजे एक-एक चिप्स टाकून घ्यायचा आहे. शक्य असतील तेवढे चिप्स यात टाकायचे आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला याला कुरकुरीतपणा आणण्यासाठी यावर आपण पावडर टाकणार आहोत. तर ही पावडर आहे अरारोट पावडर म्हणजे ही उपवासाला चालते. आणि जर एरवी तुम्हाला वर्षभरामध्ये खायला बनवायचे असले तर तुम्ही कॉर्नफ्लोअर पावडर देखील वापरू शकतात. मात्र आज आपण उपवासाचे बनवत आहोत त्यासाठी अरारोट पावडरचा इथं मी वापर करत आहे. तर फक्त एवढ्या चिप्ससाठी म्हणजे एक ताट भरून चिप्स आहे त्यासाठी अर्धा चमचाच पावडर पुरेशी आहे. व्यवस्थित पावडर स्प्रेड करून घ्यायची आणि जशी प्रत्येका चिप्सला या पावडरची कोटिंग यायला हवी त्याप्रमाणे हे आपण व्यवस्थित याला लावून घ्यायचं. आणि आपण जेव्हा हे काम करत असतो तेव्हा दुसरीकडे तेल देखील गरम करायला ठेवायचं म्हणजे तेवढा वेळ आपला वाचतो. तर जसं तेल किती गरम हवं? तेल मध्यम गरम हवं. धूर निघायला नको. अगदी सुरुवातीला गरम असतं तसंच. एक चिप्स टाकून पाहायचा. असे बुडबुडे यायला लागले की तेल व्यवस्थित आहे समजायचं आणि भराभर हे चिप्स टाकायचे. चिप्स तळताना मात्र आपल्याला मध्यम गॅस फ्लेम ठेवायची आहे. जसजसं आपण चिप्स टाकून झाले संपूर्ण तर मध्यम ते हाय गॅस फ्लेमवर आपल्याला हे चिप्स तळायचे आहे. सुरुवातीला भरपूर बबल्स दिसतात तेलाचे. हळू-हळू तेलाचे बबल्स कमी होतात आणि आपण जसं हे हलवत जातो, हळू-हळू संपूर्ण बबल्स निघतात. तेव्हा गॅसचा फ्लेम मी हाय केलेला आहे आणि बघा बबल्स हे संपूर्ण नाहीसे झालेले आहेत आणि आपले चिप्स अगदी कुरकुरीत, एकही चिप्स लाल झालेला नाही. म्हणजेच तळताना मध्यम ते हाय गॅस फ्लेम तुम्ही ठेवा. त्यामुळे संपूर्ण कुरकुरीत होईपर्यंत आपले हे चिप्स तळले जातात व कुरकुरीत आवाज येतो आहे तसेच हे कुरकुरीत देखील झालेले आहे. तर मंडळी अगदी सोपी झटपट रेसिपी आहे. फक्त तेलाचं टेम्परेचर मेंटेन ठेवा आणि पावडरची कोटिंग व्यवस्थित करा. बस या दोनच आपल्याला गोष्टी लक्षात ठेवून हे चिप्स बनवून घ्यायचे आहेत. तर मंडळी तुम्ही बघू शकता चिप्स किती परफेक्ट आहे आणि अजिबात तेलकट नाही
आणि कुरकुरीतपणा हा तुम्हाला आधीच समजलेला आहे. तर असे परफेक्ट चिप्स तुम्हाला कसे वाटले, नक्कीच आवडले तर लाईक करा. आणि उपवासाला जेव्हा पण तुम्हाला अशी इच्छा झाली की आपल्याला चिप्स खायचे आहेत, तर असे चिप्स तुम्ही घरच्या घरी परफेक्ट बनवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये. आणि येणाऱ्या उपवासाला म्हणजेच महाशिवरात्रीला किंवा वर्षभरात कोणताही उपवास असो, असे हे परफेक्ट झटपट होणारे कुरकुरीत चिप्स तुम्ही देखील नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. व अशा छान छान परफेक्ट आणि भरपूर रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपल्या अशा छान नवीन परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.